नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सुनीता सावले या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचे अतिसंभाव्य प्रश्न घेतलेले आहेत। हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत मित्रांनो। तर आपण 25 प्रश्नांचा सराव करणार आहे। तर चला वेळ वाया न घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करूया मित्रांनो। प्रश्न क्रमांक 1, पिशवीत काय आहे हे कुणालाच माहीत नाही, अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा। तर आपल्याला या प्रश्नामध्ये सर्वनाम ओळखायचे मित्रांनो। खाली ऑप्शन दिलेले आहेत, ते तुम्ही वाचून घ्या। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अनिश्चित सर्वनाम। प्रश्न क्रमांक 2, वाक्यात नसलेले विरामचिन्ह कोणते? खाली वाक्य दिलेले मित्रांनो, आपण वाक्य बघू। मेनू सांगू लागली, आजोबा वेबसाईट म्हणजे संकेतस्थळ, कळलं का आता? तर हे वाक्य दिलेले मित्रांनो, या वाक्यामध्ये कोणते विरामचिन्ह नाहीत ते आपल्याला बघायचं आहे। खाली ऑप्शन दिलेले आहेत, ऑप्शनमध्ये बघू आपण। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, संयोग चिन्ह। प्रश्न क्रमांक 3, श्रद्धांजलीमधील एकूण वर्ण किती? तर श्रद्धांजली हा शब्द दिलेला आहे आपल्याला, तर या शब्दामध्ये एकूण किती वर्ण आहेत ते आपल्याला शोधायचे मित्रांनो। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 11। प्रश्न क्रमांक 4, प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळे वेगळे मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेला रिकामी जागा म्हणतात। खाली ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो, ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कल्पना। प्रश्न क्रमांक 5, भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना इसवी सन 1995 मध्ये जगासमोर आणणारे मानसशास्त्रज्ञ म्हणजेच रिकामी जागा होय। तर खाली ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो, ते ऑप्शन तुम्ही बघून घ्या। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, डॅनियल गोलमन। डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना इसवी सन 1995 मध्ये जगासमोर आणली। प्रश्न क्रमांक 6, वैदिक संस्कृतीतील कोणत्या ग्रंथात औषधी परिसर अभ्यास वनस्पतीची माहिती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तुम्ही। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अथर्ववेद। प्रश्न क्रमांक 7, सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान हे ठिकाण सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तुम्ही। खाली पर्याय दिलेले आहेत, ते पर्याय तुम्ही बघून घ्या। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पैठण। प्रश्न क्रमांक 8, छत्रपती शिवरायांनी अष्टप्रधान मंडळातील प्रधानांना त्यांच्या कामाचा मोबदला कोणत्या स्वरूपात दिला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर बघा मित्रांनो, तुम्ही देण्याचा प्रयत्न करा। खाली ऑप्शन दिलेले आहेत। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रोख पगार। प्रश्न क्रमांक 9, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा छत्रपती ही अक्षरे कोरलेले कोणते नाणे पाडण्यात आले? तर खाली ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो, ते ऑप्शन तुम्ही बघून घ्या आणि योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सोन्याचा होन। प्रश्न क्रमांक 10, उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा। तर खाली आपल्याला वाक्य दिलं आहे मित्रांनो, आपण वाक्य बघू। विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली। तर या वाक्यामध्ये आपल्याला कोणत्या अव्ययाचा प्रकार आहे ते ओळखायचं आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, समुच्चयबोधक। प्रश्न क्रमांक 11, द्विज शब्दाचा अर्थ रिकामी जागा आहे। तर मित्रांनो आपल्याला खाली पर्याय दिलेले आहेत, त्या पर्यायातून आपल्याला द्विज या शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे ते ओळखायचं आहे। तर या प्रश्नाचं तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दात। प्रश्न क्रमांक 12, भावनिक बुद्धिमत्तेसंदर्भात खालीलपैकी कोणती बाब चुकीची आहे? तर खाली आपल्याला काही ऑप्शन दिलेले आहेत, ते आपण बघू। ऑप्शन क्रमांक अ, भावनिक बुद्धिमत्तेच्या 5 घटकांचे प्रारूप डॅनियल गोलमन यांनी मांडले। ऑप्शन ब, भावनिक बुद्धिमत्तेवर व्यक्तीचे 80% यश अवलंबून असते। ऑप्शन क्रमांक क, चांगल्या शिक्षकाला भावनिक बुद्धिमत्तेची फारशी आवश्यकता भासत नाही। ऑप्शन क्रमांक ड,
बालकाला भावनिक बुद्धिमत्तेचे विकसन प्रयत्नाने करता येते? तर हे यापैकी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फक्त क. म्हणजेच चांगल्या शिक्षकाला भावनिक बुद्धिमत्तेची फारशी आवश्यकता भासत नाही. प्रश्न क्रमांक 13 डिस्कॅल्कुलिया ही अध्ययन अकार्यक्षमता खालीलपैकी कोणत्या दोषाशी संबंधित आहे? तर खाली काही दोष दिलेले मित्रांनो ते तुम्ही बघून घ्या. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गणिती दोष. डिस्कॅल्कुलिया हे गणिती दोषाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 14 नैऋत्य मोसमी वाऱ्यावर परिणाम करणारा एल निनो हा रिकामी जागामधील उष्ण पाण्याचा पट्टा असतो. तर या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. खाली ऑप्शन दिलेले आहेत ते तुम्ही वाचून घ्या. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पॅसिफिक महासागर. प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी असंगत मिश्रण कोणते आहे? तर खाली काही ऑप्शन तुम्ही बघून घ्या. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भेड. मित्रांनो हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत. तुम्ही या प्रश्नांचा वारंवार सराव करा. तर चला पुढचा प्रश्न क्रमांक 16 बिग बॅग थिअरी खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विश्वाची निर्मिती ही बिग बॅग थिअरीशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 17 कावीळमुळे रिकामी जागा अवयवावर परिणाम होतो. तर या प्रश्नात खाली ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधून घ्या. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 यकृत. प्रश्न क्रमांक 18 मनस अधिक पटल हा कोणत्या संधियुक्त शब्दाचा विग्रह आहे? तर खाली ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो. तर खाली ऑप्शन बघून घ्या तुम्ही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मनपटल. मनपटल या संधियुक्त शब्दाचा विग्रह मनस अधिक पटल हे आहे. प्रश्न क्रमांक 19 जीवाची उलघाल होणे या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार कोणता? तर खाली समानार्थी वाक्प्रचार दिलेले आहेत मित्रांनो. काही ऑप्शन दिलेले आहेत ते ऑप्शन तुम्ही बघून घ्या. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ब्रह्मांड आठवणे म्हणजेच खूप भीती वाटणे. प्रश्न क्रमांक 20 नीलकंठ या शब्दाचा समास ओळखा. तर खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो. ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बहुव्रीही समास. नीलकंठ या शब्दाचा योग्य समास आहे बहुव्रीही समास. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी अध्ययन उपपत्तीची अयोग्य जोडी ओळखा. तर खाली काही अध्ययन उपपत्ती दिलेल्या आहेत मित्रांनो. आपण एक एक बघू. ऑप्शन क्रमांक 1 साधक अभिसंधान ही B.F. स्किनर यांची उपपत्ती आहे. ऑप्शन 2 अर्थपूर्ण शाब्दिक अनुदेशन डेव्हिड आसुबेल. ऑप्शन 3 श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती अल्बर्ट बांदुरा. ऑप्शन 4 सामाजिक अध्ययन उपपत्ती अल्बर्ट बांदुरा. तर यापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती अल्बर्ट बांदुरा. प्रश्न क्रमांक 22 प्रौढांचे मानसशास्त्र समजण्यासाठी खालीलपैकी मानसशास्त्राची कोणती शाखा महत्त्वाची आहे? तर खाली काही ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो. ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या. तर प्रौढांचे मानसशास्त्र समजण्यासाठी बालमानसशास्त्र ही मानसशास्त्राची शाखा महत्त्वाची आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बालमानसशास्त्र. प्रश्न क्रमांक 23 इन्शुलिन हा स्राव खालीलपैकी कोणत्या ग्रंथीतून स्रवतो? तर खाली काही ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो. ते ऑप्शन तुम्ही बघून घ्या. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्वादुपिंड. स्वादुपिंडातून इन्शुलिन हा स्राव स्रवतो. प्रश्न क्रमांक 24 स्टेनलेस स्टील हे खालीलपैकी कशाचे संमिश्रण आहे? तर या प्रश्नाचं खालील ऑप्शनमधून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लोखंड क्रोमियम व निकेल. प्रश्न क्रमांक 25 गांडुळाजवळ मीठ टाकल्यास ते काय करेल? तर या प्रश्नाचं आपल्याला ऑप्शनमधून उत्तर शोधायचे मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा तुम्ही.
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ते मिठापासून दूर जाईल. गांडुळाजवळ जर मीठ टाकलं तर ते मिठापासून दूर जाईल. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण 25 प्रश्नांचा सराव केलेला आहे. हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहे. या प्रश्नांचा तुम्ही वारंवार सराव करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.